नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर 4च्या उद्योजकतेची मूलतत्वे या विषयाच्या अंतर्गत आपण बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट या तिसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण व्यवसाय योजना, त्याचा अर्थ, संकल्पना आणि व्यवसाय योजनेचे घटक याचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण प्रकल्प अहवाल याचा अर्थ याचा आपण अभ्यास करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रकल्प म्हणजे जो आपण भविष्यामध्ये व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदा करणार आहोत त्याच्या संदर्भात आपण जी प्राथमिक सुरुवात करीत असतो त्यावेळी आपल्याला तो रिपोर्ट एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून तयार करावा लागतो. प्रकल्प म्हणजे काय तर व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव असतो आणि रीतसर त्या प्रकल्पाची अंमलबजावणी म्हणजे पूर्तता झाली की व्यवसायाला सुरुवात होते. व्यवसाय सुरू झाला की त्याला आपण प्रकल्प म्हणत नाही, पण जो व्यवसाय तुम्ही भविष्यामध्ये सुरू करणार आहे त्याच्यासाठी जी योजना तयार करता, त्याच्यासाठी जो प्रस्ताव तयार करता त्याला आपण प्रकल्प असं म्हणतो. कोणताही प्रकल्प हा विचारपूर्वक ठरवून तो आर्थिक, तांत्रिक, विपणन या निकषावरती तपासावा लागतो. म्हणजे आपल्या मनामध्ये एखादी कल्पना आली तर ती कल्पना तपासावी लागते. ती तपासत असताना आर्थिक बाबतीमध्ये त्याची तपासणी करावी लागते, तांत्रिक बाबतीमध्ये तपासणी करावी लागते आणि मार्केटिंगच्या बाबतीमध्ये तपासणी करावी लागते. प्रकल्प म्हणजेच नियोजित व्यवसाय. म्हणजे जो तुम्ही भविष्यात पुढे जाऊन जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याचं जे नियोजन आपण करतो त्याला प्रकल्प म्हणतो. हा प्रथम कल्पनेच्या स्वरूपात असतो. म्हणजे संभाव्य उद्योजकाच्या मनामध्ये व्यवसाय सुरू करण्याची जी कल्पना येते तिथून या प्रकल्पाची सुरुवात होते. म्हणजे कल्पना, त्याची योजना आणि मग व्यवसायाची सुरुवात, अशी ती प्रोसेस असू शकते. नवनवीन कल्पनामधून व्यवसाय संधीचा शोध घेताना व्यवहार्यता तपासावी लागते. व्यवहार्यता म्हणजे फिजिबिलिटी. ते व्यवहार्य आहे का? आपल्या मनात असंख्य काही येऊ शकतं, पण ते प्रत्यक्षामध्ये उतरवू शकतो का आपण? जे बेझोसनी अंतराळ पर्यटनाचा संकल्पना आपल्यापुढे मांडली, पण ती प्रत्यक्षात येऊ शकते का? येण्यासाठी काय आर्थिक प्रॉब्लेम काय असणार आहेत, तांत्रिक प्रॉब्लेम काय असणार आहेत, आणि याच्यामध्ये मेडिकलचा प्रॉब्लेम भर घालतो आणि मग मार्केटिंगचा विषय आहे. व्यवहार्य कल्पनांची प्रकल्प म्हणून निवड केली जाते. म्हणजे ज्या कल्पना व्यवहार्य स्वरूपाच्या आहेत, समाज किंवा सरकार, ग्राहक, गुंतवणूकदार, बँका ह्या सगळे लोक त्याला मान्यता देऊ शकतात, ती कल्पना आपण व्यवसाय म्हणून स्वीकारू शकतो. म्हणजेच प्रत्येक प्रकल्पाचा मूळ आधार ही कल्पना असते, आयडिया. आणि ते आपल्या मनामध्ये असंख्य कल्पना येत असतात आणि ती कल्पना कशातून येते तर आपल्या विचारातून येते. असं म्हणतात की एका तासामध्ये 60,000 विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात, असं त्या संदर्भातले अभ्यासकर्ते सांगतात. त्यामुळे जितक्या कल्पना जास्त तितक्या व्यवसाय संधी जास्त उपलब्ध होतात. म्हणजे आपल्याला विचार करता येतो, त्या विचाराचं कल्पनामध्ये रूपांतर करता येतं, याची सिद्धता आपल्याला करावी लागते. विचार अनेक येऊ शकतात, ते सकारात्मक असतात, नकारात्मक असतात. नकारात्मक विचार सोडून द्यावे लागतात, पण सकारात्मक विचारांचा ज्यावेळेला आपण म्हणजे पुनःच सखोल विचार करतो, सर्वांगीण विचार करतो, त्याच्यातून आपल्याला अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी उपलब्ध होऊ शकते. व्यवसाय उद्योजकाचे यश हे योग्य प्रकल्पाचा शोध घेण्यावर अवलंबून आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ती कल्पना निवडली आणि त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर करत चालला तर ते मध्येच आपल्याला सोडून दुसरा कल्पना आणि दुसरे व्यवसाय असं करता येत नाही. कारण तोपर्यंत तुम्ही चाललेला खर्च, तुमचा गेलेला वेळ, तुमची मानसिक, ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही केलेला आहे त्या सर्व गोष्टी वाया जाण्याची शक्यता असते.
त्यामुळं प्रकल्प म्हणजे व्यवसाय आणि सेवा पुरवण्यासाठी सुविधा विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रस्ताव होय. सिंपल साधी व्याख्या आहे. म्हणजे तुम्ही व्यवसाय किंवा सेवा, वस्तू किंवा सेवा काही पुरवण्यासाठी, काय करण्यासाठी, ज्या सुविधा विकसित करणार. व्यवसाय करणार म्हणजे काय तर सुविधा विकसित करणार आहे. वस्तू तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याची निर्मिती तुम्ही करणार आहात, त्याची उभारणी तुम्ही करणार आहात. आणि त्यासाठी तुमचा त्याच्यासाठीचे काही स्थिर भांडवल, खेळतं भांडवल, स्वतःचं भांडवल, कर्जाऊ भांडवल, हे जे काही लागणार आहे त्याच्या संदर्भातला तुमचा आराखडा काय आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं असतं. प्रकल्प म्हणजे संसाधनाची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेली योजना. मग तुम्हाला आर्थिक संसाधनं लागणार आहेत, तांत्रिक संसाधनं लागणार आहेत, मानवी संसाधनं लागणार आहेत, भौतिक संसाधनं लागणार आहेत, नैसर्गिक साधनसामुग्री, म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला कच्च्या मालापासून सगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर त्यासंबंधीचा जो काय आराखडा आहे, त्याचा प्लॅन आहे, ते तयार करणं हे प्रकल्पामध्ये अपेक्षित आहे. प्रकल्प जो असतो तो एक तात्पुरता, अद्वितीय आणि प्रगतशील प्रयत्न असतो. प्रकल्पची कालावधी काय असतो तर प्रत्यक्षात रीतसर तुम्ही ज्या व्यवसायाचं उद्घाटन करून त्याची सुरुवात करतो तोपर्यंत तो प्रकल्प. त्यानंतर त्याच्या व्यवसायाचं तुम्ही जे काही नाव ठेवलेलं आहे त्या नावाने तो व्यवसाय पुढे चालला. त्याला एक बिझनेस म्हणून इनिशिएटिव्ह प्राप्त होते. अद्वितीय आहे कारण त्याचं तुम्ही प्रत्यक्षात ते आणू शकला आणि प्रगती म्हणजे परफॉर्मन्स तुम्ही तो दाखवला त्यामध्ये विशिष्ट एका वेळी तुम्ही उद्दिष्ट साध्य करणे हे तुमचे ध्येय असते. काय ध्येय असते तर व्यवसायाची सुरुवात करायची आहे, व्यापाराची सुरुवात करायची आहे, जो तुम्हाला उद्योगधंदा करायचा आहे त्याची सुरुवात करायची आहे यशस्वीपणे. आणि ती करण्यापर्यंत जे काय मी करतो ते सर्व या प्रकल्पामध्ये येत असतो. याच्यामध्ये काही गोष्टी मूर्त असतात, काही गोष्टी अमूर्त असतात, त्याचे परिणामसुद्धा काही प्रत्यक्ष असतात, काही अप्रत्यक्ष असतात. या सगळ्या गोष्टीतून त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यामध्ये सामान्यतः परस्पर संबंधित कार्याची एक मालिका असते की जी एका निश्चित कालावधीत अंमलबजावणीसाठी खर्च असेल, गुणवत्ता असेल, कार्यक्षमता असते इत्यादीसाठी ती प्लॅन केली जाते, नियोजित केली जाते. प्रकल्प हा परस्पर संबंधित कार्याचा एक नियोजित संच आहे की जो विशिष्ट खर्च असेल, संसाधन असतील किंवा इतर मर्यादासुद्धा विचारात घेऊन विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला तो अंमलात आणणं अत्यंत आवश्यक आहे. एक बाबा व्यवसाय सुरू करायला तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी, 6 महिन्याचा, नाही तर तुम्ही वर्षानुवर्षे तेच त्याला अर्थच नाही. कारण जेवढा कालावधी वाढेल तेवढा तुमचा खर्च वाढणार, तुमची मानसिकता त्या ठिकाणी बदलत जाणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर प्रकल्प म्हणजे काय बघा, प्रकल्प अहवालाची व्याख्या आपल्याला बघायची. प्रकल्प अहवाल म्हणजे काय तर एक प्रकारचा दस्तऐवज होय की ज्यामध्ये आर्थिक, तांत्रिक आणि विपणनाच्या विश्लेषणाच्या आधारे प्राप्त झालेले सर्व तपशील एकत्रितपणे मांडलेले असतात. म्हणजे त्याची लेखी स्वरूपामध्ये, दस्तऐवजाच्या स्वरूपामध्ये ज्या आर्थिक, तांत्रिक आणि विपणनाच्या निकषावरती जे काही त्याचे निष्कर्ष आलेले त्याची मांडणी केलेली असते. प्रकल्प अहवाल म्हणजे एक दस्तऐवज की जो प्रस्थापित व्यवसायाच्या एकूण रचनेविषयी तपशील प्रदान करतो. हे एका वाक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये जो तुमचा नियोजित व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, आपण व्यवसायाच्या योजनेमध्ये पाहिलं, किंवा तुम्ही वस्तू आणि सेवा कशा प्रकारचं त्याचं वर्णन असेल, तुमची बाजारपेठेची संभाव्य क्षमता असेल, ग्राहकांच्या गरजा त्याचं समाधान करण्याचा संदर्भातला भाग असेल, तुमची आर्थिक त्याच्यासाठी होणारी गुंतवणूक असेल, भांडवल वेगळ्या प्रकारचं असेल आणि तुमची जी त्याच्यातून परतावा तुम्हाला मिळणार आहे त्या विक्रीच्या माध्यमातून, किमतीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये तुमचा नफाही किती असणार आहे आणि त्या नफ्यामधून तुम्ही जे काही बँका किंवा गुंतवणूकदाराकडून जे भांडवल उभा केलेलं आहे कर्जाच्या स्वरूपामध्ये त्याची परतफेड कशी करणार आहे याबद्दलचे डिटेल्स मांडावे लागतात. प्रकल्प अहवाल म्हणजे काय असतं तर प्रकल्पाचं मूल्यमापन करण्याच्या उद्देशानं
ठराविक माहिती आणि तथ्यात्मक माहितीच्या आधारित कोणत्याही गुंतवणुकीच्या प्रस्तावासंदर्भातली डॉक्युमेंट्स असतात. तुम्ही म्हणाला की ही मशिनरी घेणार आहे तर त्या मशिनरीचं कोटेशन पाहिजे. तुम्ही म्हणाला की ह्या ठिकाणी आम्ही जागा घेणार आहे तर त्या जागेच्या संदर्भातले डॉक्युमेंट्स पाहिजे. म्हणजे कल्पना आहे, ती कल्पना आहे, जो विचार आहे तो प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची करायची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाची सुरुवात करायची. म्हणजे प्रकल्प अहवाल हे कोणत्याही उद्योजक किंवा कंपनीद्वारे सुरू केलेल्या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या कार्यांचं आणि संभाव्यतेबद्दलचं एक लेखी विधान असतं. लेखी आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की रिटर्नमध्ये हे सगळं आहे, तोंडी नाही आहे. तोंडी तुमच्या मनामध्ये कल्पना आली पण ती आता कागदावर उतरवायची आहे आणि ती कागदावर उतरून झाली की ती प्रत्यक्षात आणायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी लागणारा तुम्हाला वेळ, त्याच्यासाठी लागणारं तुम्हाला सर्व प्रकारची संसाधनं, त्याच्यासाठी करावा लागणारा खर्च, या सगळ्या गोष्टी बाबी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्यांची उभारणी वेळेवर होणं आवश्यक आहे. म्हणजे प्रकल्प ज्यावेळेला आपण लक्षात घेतो, वेगवेगळ्या मार्गाचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यांची आणि संभाव्यतेबद्दलचं आपण बघितलं एक लेखी विधान आहे. लेखी कागदपत्र त्याच्यामध्ये आहेत. यातील माहितीच्या आधारावर प्रकल्पाचं मूल्यमापन केलं जातं, व्यवहार्यता तपासली जातं. हे मूल्यमापन आणि व्यवहार्यता दोन शब्द विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं मूल्यमापन करायचं. आपल्याकडे काय होते, तपासणी करायची, मूल्यमापन करायची म्हटलं की अंगावर काटा येतो, आपल्याला भीती वाटते. तसं नाही. मूल्यमापन कशासाठी आहे की त्याच्यामध्ये तुमच्या कमतरता कोणत्या आहेत, दोष कोणते आहेत, चुका कोणत्या आहेत, उणिवा कोणत्या आहेत, त्या आपल्याला रेक्टिफाय करायच्या आहेत आणि त्या समूळ नष्ट करायच्या आहेत की ज्यामुळे भविष्यामध्ये त्याच संदर्भातले आपल्याला दोष सहन करावे लागणार नाहीत. आणि आर्थिक, तांत्रिक आणि उत्पादन असेल, व्यवस्थापकीय असेल, विपणन असेल, या पैलूंचा आधारे तुम्ही विश्लेषण करू शकता. किंवा आर्थिक बाबतीमध्ये काय होईल, किती भांडवल लागेल, त्या भांडवलाचं आपल्याला परतफेड कधी मिळेल, कशी होईल वगैरे. तांत्रिक, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी, कारण आता टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान बदलाचा वेग अफाट आहे. त्यामुळे जी टेक्नॉलॉजी तुम्ही आज वापरणार आहे ती किती दिवस टिकणार आहे, आणि 3 वर्ष टिकणार असेल तर 3 वर्षामध्ये त्याचे सगळे पैसे तुम्हाला वसूल होणार आहेत का तुमचे, आणि प्लस तुम्हाला परत नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी तुमच्याकडं भांडवलाची उपलब्धता पाहिजे, आर्थिक क्षमता तुमची. मी 3 वर्ष खूप कालावधी सांगतोय. काही वेळेला आपल्याला सगळं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात सुद्धा चेंज करावे लागेल. मग आर्थिक बाजू जी आहे ती आपली भक्कमपणे तपासून बघायला पाहिजे, ती भक्कम करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर असंख्य व्यवसाय, 100 पैकी 90 व्यवसाय जे बंद पडलेले असतात ते केवळ आणि केवळ आर्थिक बाबतीमध्ये असतात. की तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे ती वापरलेली नसते, चुकीची वापरलेली असते किंवा पारंपरिक वापरलेली असते. आधुनिक तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळेला निर्माण करता त्यावेळेला त्याच्या 4 वर्षानंतर त्याच्यात काय बदल होऊ शकतील हे विचार करून आज तुम्ही त्याची खरेदी करण्याचा विचार करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकल्प अहवाल म्हणजे काय, प्रकल्प अहवालाची खरी संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची आहे, त्याचं वर्गीकरण लक्षात घ्यायचं आहे आणि काही प्रकल्प अहवालसुद्धा आपल्याला उदाहरणादाखल अभ्यासायचे आहेत. तर आज मी या ठिकाणी आपल्याला थांबवतो. प्रकल्प अहवालाचा अर्थ, प्रकल्प अहवालाचा अर्थ आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला.